ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे कुसुम घरी आल्यावर मधुभाऊनं गोडी गुलाबी लावून ती त्यांना सांगत असते की आपण सायलीला कशाला घेऊन आलो इथे. कुसुम सांगते की अर्जुन सुभेदार स्टँडवर आला होता आणि जर अर्जुन सुभेदार कोल्हापूरमध्ये आला असता तर मी तिकडे काय केलं असतं आणि सायलीला तो किडनॅप करून घेऊन गेला असता आणि आपल्या हाताला काय लागलं असतं आणि जर तुमच्या नजरेसमोर सायली राहिली तर तुम्हाला सायलीवर लक्ष ठेवता येईल आणि सायली तर राहिली तर आपली चार चौघांमध्ये इज्जत पण जाणार नाही. तेव्हा मधुभाऊ बोलतात मला कोर्टात जावे लागणार त्यामुळे आणि जोशी वकिलाकडे केस दिल्यामुळे महिपतनी आता केसची सुनावणी लावली. तेव्हा कुसुम बोलते की अर्जुनकडे जर ही केस असली तर ही वेळ तुमच्यावर आली नसती. मधुभाऊंना कोर्टात जावे लागले असते आणि त्यांची अशी अवस्था झाली नसती आणि अर्जुनकडनं मधुभाऊनी केस काढून घेतली ह्याचे परिणाम खूप आता वाईट होणार आहेत. आणि तेव्हा कुसुमनी संगीताला फोन केला असतो आणि सांगितलं असतं की हे बघा आम्ही तिकडे येऊ शकलो नाही कारण की सायली तिच्या नवऱ्याच्या प्रेमात पडली. संगीता बोलते कोण? तेव्हा कुसुम बोलते ही खूप मोठी हिस्ट्री आहे. तेव्हा संगीताने समजवलं असतं की कुसुमला माझ्या कानाच्या पाठी मी इथे उभी आहे, तू तशी सायलीच्या पाठी उभी राहा आणि मला वाटतं की सायली असं काय वाईट करणार नाही. आणि तेव्हा आता कुसुमला संगीताच्या वाक्याने धीर आलेला असतो आणि काही करून आपल्याला सायलीने अर्जुनच्या प्रेमाला नाही द्यायचं आणि कसं पण करून सायली आणि अर्जुनला एकत्र आणून द्यायचं. तेव्हा इथे कुसुम सायलीला बोलते की तुझं अर्जुनवर खूप प्रेम होतं पण त्यावेळी तू सांगायला हवं होतंस आणि प्रेमाची कबुली द्यायला हवी होतीस. त्यावेळेला तू मधुभाऊंची आज्ञा पाळलीस पण त्यावेळी तू अर्जुनला तुझ्या मनातलं सांगितलं असतं तर खूप वेगळं झालं असतं. तेव्हा सायली बोलते मी कसं सांगणार, मला मधुभाऊंचा शब्द आठवला होता. तेव्हा इथे कुसुम सायलीला बोलते अर्जुनचं तुझ्यावर प्रेम आहे आणि तो त्याच्यासारखा माणूस तुला कधीच जीवनात भेटणार नाही. आणि आता बघ त्या मधुभाऊंनी केस जोशीला दिली आणि महिपतनी लगेच कोर्टात सुनावणी लावली आणि तेव्हा आता मधुभाऊंचं काय खरं नाही आणि पुढचं चित्र काय वेगळंच दिसतंय. तेव्हा सायली बोलते तो जोशी वकील चांगला नाही आणि तो भामटा आहे आणि तो महिपतशी मिळालेला आहे. आणि सायली बोलते जर मधुभाऊंना जर जेल झाली तर आपण काय करायचं. तेव्हा इथे कुसुम बोलते अजून वेळ गेली नाही, जर तू अर्जुनला प्रेमाची कबुली दिलीस तर पहिल्यासारखे दिवस चांगले होतील. जर तुम्ही एकमेकाची प्रेमाची कबुली दिली तर तुम्ही पुढे जाऊन लग्न केलात तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर फाडून तुम्ही एकत्र येऊ शकता. तेव्हा सायलीला कुसुमचे म्हणणे पटले असते. तेव्हा कुसुम बोलते सायली तू जे मी बोलते तसं कर. तेव्हा कुसुम सायलीला बोलते तू आता प्रेमाची कबुली द्यायची आणि ती कशी द्यायची आणि सगळं मी ठरवलंय. इकडे कुसुम चेतनला फोन करते आणि बोलते चेतन अर्जुनला बोलतो तू सायलीला भेटायला तयार हो कारण की ते आता त्याला त्यांच्या स्वतःच्या मनातलं सांगणार. आणि तेव्हा ठरल्याप्रमाणे कुसुमने सायलीला तिकडे आणलेलं असतं आणि ते अर्जुन जो काही क्षणाची वाट बघत होता तो वेळ आता येते आणि सायली अर्जुनला आणि दोघंही एका रिसॉर्टमध्ये थांबतात आणि अर्जुन बोलतो सायलीला आणि सायली बोलते अर्जुनला की आपल्या दोघांचं एकमेकावर प्रेम आहे. तेव्हा सायली अर्जुनला सांगते की मधुभाऊने तुम्हाला न भेटण्याचं मला सांगितलं होतं. तेव्हा इथे सायली अर्जुनला बोलते की आपलं एकमेकांवर प्रेम आहे पण घरचे त्यांचा आपल्यावर विश्वास नाही त्यामुळे आपण आता काय करायचं. तेव्हा अर्जुन बोलतो सायलीला की तुम्ही काळजी करू नका, मी आता पुढे काय करायचं कसं करायचं ते मी बघतो. तेव्हा अर्जुन बोलतो आपल्याला सायली योग्य प्रकारे पुढचं पाऊल उचलून योग्य प्रकारे पुढचा विचार करायला पाहिजे. तेव्हा इथे अर्जुन सायलीला बोलतो की मला आता तू अर्जुन सर बोलायचं नाही. तेव्हा सायली बोलते तुम्ही आता मला मिसेस सायली नाही बोलता, फक्त सायली बोलायचं. तेव्हा खऱ्या प्रकारे कुसुमने अर्जुन आणि सायलीला एकत्र आणलं असतं.